नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत असून पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की या कारखान्याला जी आहे ती भीषण आग लागलेली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान काळेवाडी येथील कारखान्याला ही आग लागलेली आहे. कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला ही भीषण आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचेही स्फोट होताना दिसत आहेत. तसेच आगीचे काळे धूर जे आहे ते आकाशामध्ये पसरल्याचं दिसून येते. या आगीच्या काळ्या धुरांमुळे परिसरामधील नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड महापालिकेचं जे अग्निशामक दल आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि ते आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करतायत. हा कारखाना जो आहे तो अधिकृत होता का किंवा त्या कारखान्याला पिंपरी चिंचवड महापालिकेची परवानगी होती का, असे सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सर, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडते. आतापर्यंत 543 पैकी 539 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत. एनडीए 290 जागांवर आपल्याला विजयी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते, तर इंडिया आघाडी 225 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. इतर पक्ष जे आहेत ते 24 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. भाजपनं जो 400 पारचा नारा दिला होता निवडणुकीमध्ये, अनेक रंजक अशा घटना घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आज मतमोजणी होते. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील माने सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि आतापर्यंत जर आपण कल पाहिले तर एनडीए 290 जागांवर आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामध्ये मोबिया आणि महायुती यांच्यामध्ये काटोंकी टक्कर पाहायला मिळते. महाविकास आघाडी 26 जागांवर आणि महायुती 20 जागांवर आघाडीवर पाहायला मिळते. तुमच्या नजरेतून ही निवडणूक कशी झाली होती? वास्तविक प्रचाराचे मुद्दे खूप वेगळे होते. नंतरच्या काळात प्रचार फार वेगळ्या मुद्द्यांवर घेऊन गेल्याचं दिसतं. सायकोलॉजिकली लोकांना जे अपेक्षित असतं एखाद्या निवडणुकीत की आपले मुद्दे, आपल्या विषय चर्चा केली जावी, तर ती न होता वेगवेगळ्या कारणांनी जाती, धर्म या स्वरूपाच्या सगळ्या मुद्द्यांवर इलेक्शन नंतरच्या काळात गेली. बहुधा मला असं वाटतं की लोकांना ह्या मुद्द्यांचा तिटकारा असतो खूप असा सतत या गोष्टी बोलल्या गेल्या तर. कारण लोकांना रोजगाराचे विषय, एम्प्लॉयमेंट खऱ्या अर्थाने लोकांना पाहिजे असते. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते. आता पुण्यासारख्या शहरात शहर केंद्रीय अजेंडा राबवला गेला. जे शहराचे काय प्रश्न आहेत कसे सोडवायचे हा मुद्दा असतो. ग्रामीण भागातले विषय असतात. म्हणजे नाशिकमध्ये तुम्ही गेला तर कांद्याचा विषय हा सगळ्यात प्राईम फोकसवर असलेला दिंडोळीसारख्या भागात तुम्हाला दिसेल. तर हे जे मुद्दे आहेत ते मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी, म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी त्या विषयांना खूप स्पर्श केला. पण भाजप एक सरकार म्हणून, सरकारचा पक्ष म्हणून या गोष्टींना ॲड्रेस करण्यात मला असं वाटतं की फेल गेला. आणि त्याचंच हे चित्र आज आपल्याला दिसतंय. तुम्ही उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्र असो, ही दोन्ही राज्ये लोकसभेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. आणि ते दिसतं असं की दोन्हीकडं 50-50% आणतील की काय, अशा स्वरूपात आतापर्यंतची लढाईचा जो काही कल दिसतोय तो. आणि हा भाजपसाठी खरंच त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावेत अशा पद्धतीचा कल दिसतो. सर, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचे कल जर आपण बघितले तर अजित पवार गट अजून आघाडी घेऊ शकला नाहीये कुठल्याच भागामध्ये. राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्यानंतर, शरद पवार गट आणि अजित पवार वेगळे झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक सहानुभूतीची लाट जी आहे ती तयार झाली, असं परसेप्शन तयार केलं गेलं होतं. ग्राउंड रूटलाही मतदार तसं थेटपणे बोलत होते. त्याचाच परिणाम इथे निवडणुकीत झालाय असं म्हणता येईल? बिलकुल झालाय तो. कारण सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या मतदाराला हा असा जो प्रकार कुठलाही पक्ष करतो त्यावेळेस तो फार आवडत नाही. आणि शरद पवार साहेबांनी किंवा उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने हे विषय हाताळले, त्यांचे पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी लोकांमध्ये जाऊन आणि ज्या पद्धतीने प्रचार केला, लोकांमध्ये जे काय सहानुभूतीचं आणि चिडीचं वातावरण मिक्सचर येते, त्याचं दृष्टिकोनाने हा त्यांना मिळालेला खरा विजय आहे. आणि त्या पद्धतीनेच लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली तसं दिसायला लागलंय. आता अजित पवारांनी अचानक तिकडे जाणं हे लोकांना स्वाभाविकच आवडलेलं नाही. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधातला जो काय रोष आहे तो सगळीकडे तसा दिसतो आपल्याला. महाविकास आघाडी म्हणून एकनाथ शिंदेच्या जागाही कमी होताना पाहायला मिळतात. ज्या 13 होत्या
त्यापैकी आता 6 जागांवर आघाडी घेण्यात शिंदेंना यश आलंय. ते अजित पवारांसारखाच पॅटर्न तो दिसतोय. लोकांना नाही आवडलेलं म्हणजे शिवसेना खरी की खोटी ही पंतप्रधानांनी जेव्हा सांगितलं तेव्हा शिवसेनेतला खरा जो खाली काम करणारा जो शिवसैनिक आहे तो मूळचा उद्धव ठाकरेंबरोबर आहे. या जागा सगळ्या ज्या शिवसेनेच्या कोट्यातनं म्हणून शिंदेंना ज्या मिळाल्या त्या मूळच्या शिवसेनेच्या जागा आहे आणि तिथं शिवसेनेचे काम करणारे शिवसैनिक ग्राउंडवरचे त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिळालेली साथ हा फार वेगळा टर्निंग पॉईंट महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये आणि याचंच प्रत्यंतर आपल्याला विधानसभेत दिसलं तर हरकत नाही ती अशी परिस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः सभा घेतल्या, 200हून अधिक सभा, रोड शो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तरी भाजपाची पिछेहाट जी आहे ती पहिल्या कालानुसार होताना इथं पाहायला मिळते देश पातळीवर. याचं नेमकं कारण काय असं? काय आहे, राजकारणात म्हणजे त्रयस्थ अभ्यासक म्हणून जर तुम्ही पाहाल ना ते खूप महत्वाचं वाक्य सांगितलं जातं की विरोधी पक्ष जिंकतोच त्यांच्या पद्धतीने काम करतो, त्यांच्या जागा येतात, पण विरोधी पक्ष जिंकत असताना सत्तारूढ पक्ष हरत असतो. म्हणजे सत्तारूढ पक्ष हरतो म्हणून विरोधी पक्ष जिंकतो असा एक तो तराजू आहे. मोदींचा चेहरा, मोदींची ओव्हर ॲडव्हर्टायझिंग, मोदींचं ओव्हर ब्रँडिंग हे भाजपाला घातक ठरलं आणि पुढच्या काळात पण ठरणार. कारण लोकांना तोच चेहरा, तेच मुद्दे, एक सायकोलॉजिकल इफेक्ट असतो याला, स्टेरिओटाईप येतं आणि लोक बघायला कंटाळा येतो. तुम्ही रोज एखादी सिरियल जशी आपण नकारात्मक पद्धतीने बघतो, एकच त्या पद्धतीने चालू आहे, तर ते लोकांना नको असतं. तसं मोदींचं झालंय. ओव्हर ब्रँडिंग हे कधी हार्मफुल असतं आणि मोदी भाजपचे जे काय काम करणारी लोक आहेत त्यांना कसं कळत नाही, हाच मुळा आश्चर्याचा विषय. एवढ्या सभा घेऊन, आता पुण्यातली सभा माझ्या दृष्टिकोनातनं मोदींची सभा ही फेल झाली. मोदींची सभा झाली फेल, त्यानंतर राज ठाकरे आले, राज ठाकरेंच्या सभेलाही तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. याचं कारण असं आहे की दंगेकरांची सीट ही कट्टुकटला बीजेपीच्या ह्याला आली, जी 3.5 लाखाच्या मार्जिनने जिंकलेली बीजेपीची सीट होती. म्हणजे मोदी येऊनही त्याचा परिणाम तेवढा झाला नाही ना. याचा अर्थ असा आहे की लोकांना ते नाही आवडलेलं. सर, पुण्यामध्ये आता आपण बघितलं पहिल्या कालानुसार, आता तुमच्या बोलण्यातूनही दंगेकर आणि कट टू कट फाईट हा सगळा उल्लेख झाला. पुण्याने ते पाहिलंही निवडणुकीमध्ये की म्हणजे मोहोळांना टफ फाईट म्हणून दंगेकरांचा चेहरा, म्हणजे शेवटी काय म्हणता पुणेकर निवडून येणार दंगेकर, असाही एक ट्रेंड जो आहे तो सेट झाला. मात्र आता कुठेतरी मुरलीधर मोहोळच आघाडी घेताना पाहायला मिळतात. आता हे ट्रेंड्स आहेत सध्याच्या ह्याच्यातले. मला असं दिसतंय की आता दुपारी 11-12 पर्यंत जसा सुरू होईल खरा रिझल्टची परिस्थिती सुरू होईल, तस मला असं वाटतं की मला जी काय राजकीय याच्यातली जी काय व्यवस्थेतली माहिती आहे आणि लोकांच्या आपण जे काय पल्स घेतो त्यांची मतं लक्षात घेता लोकांनी पहिल्यांदा काँग्रेसला ह्या पद्धतीने भरभरून मतं दिले. ही त्यामुळं पुण्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक टर्नआउट आहे हा एवढा मोठा की जे लोकांना, नेत्यांना बाजूला सारून लोकांनी स्वतः जाऊन मतं दिली. हा फार वेगळा मुद्दा आहे आणि तो दंगेकरांना बहुधा तारून येईल. तो आता 12 वाजता आपल्याला लक्षात येईल, 11-12च्या टप्प्यात तो जशा फेऱ्या वाढतील त्या दृष्टिकोनातून आपण मग काय होतं की कुठलं लीड दंगेकर तोडू शकतात, वडगाव शिरी तोडून देऊ शकतं का, कसबा तोडून देऊ शकतं का, शिवाजीनगरमध्ये काय झालंय आणि पर्वतीत काय झालंय, हे खूप महत्वाची क्रिटिकल पॉईंट आहे. आणि कॅन्टोन्मेंटमध्ये बीजेपीला मागच्या वेळी पण खूप कमी मतं होती, शिवाजीनगरमध्ये पण लोकसभेला कमी मतं होती. ती तोडून दंगेकर ज्यावेळेस पुढे जातील त्यावेळेस बहुधा मला असं वाटतं की चित्र खूप स्पष्टपणे त्यावेळेस समोर येईल. सर, रायबरेली आणि वायनाड या दोन्ही ठिकाणाहून राहुल गांधींनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. राहुल गांधींनी ज्या 2 यात्रा केल्या, पहिल्या टप्प्यातली भारत जोडो यात्रा आणि दुसऱ्या टप्प्यातली भारत जोडो न्याय यात्रा, याचा कुठेतरी काँग्रेसला किंवा वैयक्तिक राहुल गांधींना फायदा होतोय असं वाटतंय? राहुल गांधींना आणि काँग्रेसला दोघांनाही सायमल्टेनियस त्याचा फायदा होतोय. कारण त्यांनी आता ज्या शेवटच्या टप्प्यात स्ट्रॅटेजी बदलल्या त्या खूप मोलाच्या आहेत. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, दर्शकांना हे लक्षात येईल त्यावेळेस राहुल गांधींनी मतदान अर्ज, उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी त्याचं नाव जाहीर करण्याची प्रोसेस काँग्रेस पक्षाने सुरू केली आणि राहुल गांधींचं पहिलं नाव डिक्लेअर केलं आणि त्याच वेळी थोड्या वेळांनी त्यांनी अर्ज दाखल केला. ही स्ट्रॅटेजी पार्ट इवन पंतप्रधान मोदींना समजलं नाही. त्यांनी खूप घाईगडबडीत रायबरेलीचा विचारच न करता अमेठीतनं लोकांना तयार करून स्मृती इराणीनं तिथं ठेवलं होतं. पण याचा अर्थ असा आहे की स्ट्रॅटेजीत राहुल गांधी यावेळी त्यांच्या पुढे गेले. त्यामुळे हा जो फायदा आहे, त्यांनी जो काही ज्या पद्धतीने विचार करतायत, आता ज्या पद्धतीने कॅम्पेन राबवत आहेत, सगळी देशभर फिरून जे लोकांपर्यंत जनमत तयार केलं, त्याचा फायदा टप्प्याटप्प्याने त्यांना मिळतो असं दिसतंय. राम मंदिराचा जो मुद्दा आहे, तर राम मंदिराचा
मुद्दा जो आहे तो या निवडणुकीमध्ये तितकासा प्रभावी ठरलाय असं वाटतं? मला वाटत नाही तसा प्रभावी ठरलाय. त्याचं कारण दोन आहे. एक तर राम मंदिराचा मुद्द्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान ही मूळ गायपट्ट्यातली सगळी राज्य आहेत, ती जास्त पद्धतीने धार्मिक पद्धतीने हा विषयाकडे पाहतात. पण आता एक्झॅक्ट रिझल्ट लक्षात येईल. पण अयोध्येत स्वतःच मूळ रामाचं मंदिर असलेल्या ठिकाणी समाजवादी पार्टीचा जर कॅन्डिडेट पुढे असेल तर त्यातनं उत्तर तर मिळतं, पहिली गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट की 41 सीट्स समाजवादी पार्टी आणि काँग्रेस जर उत्तर प्रदेशात जिंकणार असेल तर त्याच्यात धार्मिक, राजकीय सगळ्याच याची गोळाबेरीज करून वेगळं विश्लेषण करायला लागेल. 40 सीट जर बीजेपीच्या हारल्या ही फार मोठी गोष्ट असेल उत्तर प्रदेशात. राम मंदिराचा मुद्दा आहे कुठे, असं त्याच्यात प्रश्न निर्माण होईल ना. सर, महाराष्ट्रामधले जे प्रमुख हाय व्होल्टेज मतदारसंघ होते किंवा त्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष होतं. असा एक होता सोलापूरचा की जिथं माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा असं परसेप्शन भारतीय जनता पार्टीकडनं तयार केलं गेलं. मात्र आतापर्यंतच्या कालानुसार प्रणिती शिंदेच आपल्याला तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. मग एवढा सगळा प्रचार करूनही भाजपाच्या उमेदवाराची पिछेहाट का? मला परत तेच वाटतं की काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने उमेदवारांची सिलेक्शन आणि त्यांचं आधीपासून तयारी सगळ्या ज्या गोष्टी केल्या ना, प्रणिती शिंदे खूप आधीपासून काम करत होत्या, तयारी करत होत्या. सोलापूर सारख्या मतदारसंघात भाजपला कुठला उमेदवार द्यायचा याचा शेवटपर्यंत अंदाज येत नव्हता. अनेक लोकांना विचारणा केली. आता पुण्यातनं मिलिंद कांबळे त्यांचंही नाव पुढे आणलं. अनेक वेगवेगळ्या नेत्यांना पुढं केलं. बाहेरून कोणी येऊ शकेल का, टिकेल का. तर हे शेवटपर्यंत चाचपणी चालू होती आणि बीजेपी ह्या दृष्टीने उमेदवारांची निवड त्यांना लवकर पाठवून देणं, काम सुरू करणं याच्यात मला असं वाटतं की प्रचंड फेल गेली. फक्त सोलापूरच असं नाही, कोल्हापूरमध्ये महाराजांच्या विरोधात उभा राहायला माणूसच तयार नव्हता कुठे, अशी परिस्थिती होती. जे काँग्रेस बीजेपीतले उमेदवार होते घाटगेंसारखे, त्यांना शोधून आणत होती माणसं पण ते तयार नव्हते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने जे काय केले, आता दक्षिण मुंबईचा हे मतदारसंघ त्यांच्यावर प्रचंड आरोप केले. त्या यामिनी जाधवांना उमेदवारी शेवटच्या वेळी गळ्यात मारायला लागली. तिथं नार्वेकर इच्छुक होते पण ते उमेदवार म्हणून जिंकूनच येऊ शकत नाही अशी जर रिपोर्ट असतील तर मग उमेदवारच शोधाशोध करस्तोवर बीजेपीला अशी पळापळ करून सातपुतेंसारखा माणूस उभा करायला लागला. त्यामुळे तो थ्रस्ट नाही येऊ शकत, लोकांना कनेक्ट होऊ शकत नाही. आणि शिंदे साहेबांचं काम तसं खूप जुना सिनियर काँग्रेस लीडर, प्रणिती शिंदे इतकी वर्ष आमदार काम केलेलं माहिती आहे ना. सोलापूर हा खूप तसा प्रोग्रेसिव्ह मतदारसंघ आहे. देशाचं लक्ष ज्या लढतीकडे लागलं होतं त्या बारामतीतही भाजपाला फारसं यश मिळताना पाहायला मिळत नाही. कारण की ए फॉर अमेठी, बी फॉर बारामतीचा नारा भाजपाकडनं देण्यात आला होता. जसं अमेठीत झालं तेच बारामतीत करू असं भाजपा म्हणत होतं. मात्र आतापर्यंतच्या सगळ्या कालांमध्ये सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. सुप्रिया सुळेंची आघाडी ही मला माझ्या दृष्टिकोनातनं ती अपेक्षितच आहे. कारण एक दोन गोष्टी आहेत. एक तर शरद पवारांनी जे पद्धतीने पवारसाहेब काम करतात, इतकी वर्ष तिथं लोकांपर्यंत काम करत त्यांनी सगळं वाढवलंय. सुप्रियाताईंनी पण सगळ्या मतदारसंघात, बाहेरच्या ठिकाणी, दिल्लीत पार्लमेंटमध्ये ते लोकांना विचार करायला लागतो या विषयाचा. आणि जे काय भाजपने पवारांच्या घरातच ही लढत आणून ठेवली ते बारामतीच्या मतदारांना, म्हणजे मी प्रवास केला बराच त्या भागात, आवडलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, ती अशा पद्धतीने म्हणजे पुण्यात मोदींनी येऊन शरद पवारांविषयी अतिशय अश्लाघ्य शब्दात भटकती आत्मा वगैरे असे स्वरूपाचे शब्द वापरणं, आणखी त्याच्यात हे झालं. चंद्रकांत दादांनी अजित पवारांच्याच घरात जाऊन चुटकी वाजवून शरद पवारांना आम्हाला पाडायचं असं म्हणणं, हे मला वाटतं की बारामतीच्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही, रुचलं नाही. त्यामुळे झाडून जी माणसांना इंटरेस्ट नाही त्या पण माणसांनी इंटरेस्ट घेऊन पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांना मतं देण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं केलं असं ग्राउंडवर तरी दिसलं. त्यामुळे ही आघाडी स्वाभाविक आहे आणि ती अजित पवारांच्या घरातनं त्यांच्या पत्नी आल्या म्हणून ते काय बदललं असं दिसत नाही. एनडीए 191 जागांवर जरी आघाडीवर असते आत्ता, तरी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधनं पिछाडीवर आहेत. तिथं उत्तर प्रदेश काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत अजय राय, त्यांना तिथं काँग्रेसने उमेदवारी दिली, ते सध्या आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत. मोदीं पिछाडीवर असण्यामागचं कारण तोच परत मुद्दा आहे की लोकांना तेच तेच पाहून कंटाळा येतो. मोदींचा चेहरा, मोदींची तीच भाषणं, तेच वागणं, ते स्टेरिओटाईप झालंय. मोदी हा एक स्टेरिओटाईप इमेज मध्ये अडकलेला राजकीय नेता म्हणून आता पुढच्या काळात कायमस्वरूपी लक्षात राहील. मी जगातले खूप नेते पाहिले, त्यात असे नेते जे आहेत ना ते खूप त्यांच्यात
ग्राउंडवरची गोष्ट असते. मोदी एक फार ग्राउंडच्या वरून त्यांनी ते सगळं जे आपलं इमेज तयार केली. आता ते जिंकूनही येतील, चांगले मतं घेतील हा भाग समजू शकतो, लोक समजतील की बाबा पंतप्रधान आहेत. पण ते पिछाडीवर जाणं, पहिल्या जे काय मतांच्या फेऱ्या झाल्या तेच त्यातनं लोकांनी इंडिकेट केलं की आम्ही तुम्हाला पण पिछाडीवर टाकू शकतो आणि एखाद्या वेळी कधीतरी पुढच्या ह्याच्यात तुम्हालाही पराभूत करू शकतो. ही लोकांची शक्ती आहे, संविधानाची ताकद आहे, मतांची ताकद आहे. आणि मतदार जे काय ठरवतं ते योग्य ठरवतं, ते उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून सातत्याने संविधान बदलाच्या चर्चा ज्या आहेत त्या होत होत्या. भाजपा जर पुन्हा बहुमतात सत्तेत आलं तर संविधान बदललं जाईल असं विरोधी पक्ष जो आहे तो आपल्या प्रचार सभांमधून सांगताना पाहायला मिळत होतं. त्याबद्दल काय सांग? संविधान बदल म्हणल्यापेक्षा त्यांनी भाजप सरकारने संविधानात बदल करत 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 असं करण्यापेक्षा जे संविधानातली प्रावधान आहेत त्यालाच आधीच नेस्तनाबूत करणं किंवा डायल्यूट करणं हे सगळं केलंय. इलेक्शन कमिशनमध्ये जे काय बदल केलेत, संविधानाचा जो न्यूट्रल इलेक्शन कमिशन पाहिजे असा जो काय मुद्दा आहे तो पहिला जसं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी त्या कमिटीत असायला पाहिजे, हे संविधानाचं मूळ प्रावधान आहे, तिथं बदलतात. तशा अशा अनेक उदाहरणं आहेत, शेकडो उदाहरणं सापडतील पुढच्या ह्याच्यात बारकाईने बघितलं तर, की त्यात संविधान डायल्यूट होतंय ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक डायल्यूट होतं म्हटल्यावर संविधान पाळायची काही गरज पडत नाही असंच त्याचं चित्र निर्माण होतं. त्यावेळेस ते आपण इलेक्शन कमिशन पासूनच, एवढी मोठी इंडिपेंडंट संस्था आहे तिच्यापासून सुरुवात झाल्यावर मग अजून बाकीचे कितीतरी बॅकएंडला लोक आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत झाली होती. पहिल्या 2 फेरीपर्यंत पंकजा मुंडे आघाडीवर होत्या, मात्र आता 8,000 मतांनी पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. धनंजय मुंडेंना सोबत घेऊनही, म्हणजे धनंजय मुंडे सोबत आले, राष्ट्रवादी, भाजपा आणि सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र येऊन आम्ही मुंडे साहेबांच्या कन्येला लोकसभेत पाठवणार असं सांगितलं गेलं होतं. प्रत्यक्षात मात्र स्थिती आत्ताच्या कालानुसार वेगळी पाहायला मिळते. मला असं वाटतं की पंकजा मुंडे किंवा सुधीर मुनगंटीवार हे असे उमेदवार आहेत की ज्यांना तिकीटच नको होती. मुळात ते बळजबरीने उमेदवार झालेली जी माणसं आहेत ती एकतर आता काय महाराष्ट्रातल्या राजकारणातनं यांना दिल्लीला ढकलून तिकडनं काय म्हणतात न्यूट्रल करून टाकायचं आणि काहीच पुढे कामाचं ठेवायचं नाही, अशा पद्धतीची ही बीजेपीची बहुधा स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यात ते उमेदवारी गळ्यात मारून, जसं आशिष शेलारांनी कशी बशी दुसऱ्या कशा गळ्यात मारून ते एक उमेदवार आणला, तसंच यांना नाही जमलं बहुधा. पण त्यांना ते आता जर स्वतःच उमेदवार सांगायला लागले की आम्हाला इंटरेस्टच नव्हता, तर लोक तरी कशी त्यांच्या बाजूने राहतील, किती हुककार हुक त्यांना निवडून देतील. आणि बीडमध्ये मराठा आंदोलनाचा जो काही एकूण इम्पॅक्ट दिसतोय, महाराष्ट्रात सगळीकडेच येतो त्याचंच चित्र दिसते आपल्याला सगळ्याच्या. पण बीडमध्ये ते खूप प्रकर्षाने मराठा विरुद्ध ओबीसी असं जे काय झालंय त्यातनं बहुधा गेल्या अनेक काळात मराठा मतदारांनी ओबीसी उमेदवारांना भरभरून मतं दिली. पण ह्यावेळी बहुधा जर ओबीसी उमेदवार किंवा ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही तर आम्ही तुम्हाला मतं देणार नाही असं एक ठरवलेलं दिसते चित्र, आणि ते यातनं प्रतीत होतं. त्यामुळेच पंकजाताई ह्या पिछाडीवर गेल्या. सांगलीमध्ये 3 पाटील मैदानात होते, जसं की भाजपकडनं संजय पाटील, ठाकरे गटाकडनं चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील रिंगणात होते. मात्र आता विशाल पाटील हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एक अंतर्गत चर्चा अशी होती की काँग्रेसमधले जे नेते आहेत त्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे विशाल पाटलांचं काम केलं गेलं. आता ते काँग्रेसचे खूप जुन्या काळापासून तयारी करत असलेले नेते होते विशाल पाटील. दादांचा वारसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आता त्यात इंटरनल राजकीय काही चर्चा आहेत. शेवटी काँग्रेसला ती सुरुवातीपासून जागा पाहिजे होती असं काँग्रेसनी मागणी केली होती. पवार साहेबांनी पण त्या विषयावर नाराजी व्यक्त केली होती की आपण गडबडीत ही जागा डिक्लेअर नको करायला पाहिजे होती. पण ती शेवटी परत काँग्रेसकडे आलेली जागा, त्यामुळे ती पण महाविकास आघाडीचा भाग म्हणून समजली जाईल असं मला वाटतं. तेव्हा ती जागा आता शेवटी रिझल्ट जसा येईल तेव्हा अपेक्षित असं होतं की त्यात भाजपचा संजय काका पाटलांचा उमेदवारी ही कशी अडचणीत येईल आणि भाजपचा उमेदवार कसा पडेल हाच मुद्दा होता. आता त्यात सगळ्यांचे ते शेवटी उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्यातनं चर्चा झाल्या. शेवटी काँग्रेसने त्यांचं काम बहुधा त्या पद्धतीने, जे काय कार्यकर्ते नाराज असतात दुसऱ्या फळीतले ते नाराज असतात की आमच्या नेत्याला किंवा पक्षाला तिकीट मिळालं नाही, आम्ही कसं करायचं, त्यातनं ते बहुधा होऊ शकतं. त्यामुळे त्या पद्धतीने काँग्रेसने सिंगल हँडेडली सांगलीत विशाल पाटलांना हात दिला असं दिसतं. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामधला जो ट्रेंड बदलत गेला किंवा महाराष्ट्राचं राजकारणच बदलत गेलं, जे तोडाफोडीचं राजकारण झालं त्याचा फटका कुठेतरी
महायुतीला या आत्ताच्या ट्रेंडवरून बसताना सर पाहायला मिळतोय. जिथं भाजपला 23 जागा 2019ला मिळाल्या होत्या त्या जागांही राखण्यात भाजप आत्ता कालानुसार राखू शकत नाही अशी स्थिती आहे. 14 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर या तोडफोडीचा राजकारणाचा किंवा पवार साहेबांना आणि बाळासाहेब ठाकरे यांना असणारी सहानुभूती याचा फायदा महाविकास आघाडीला होईल? 100% होईल. कारण भाजपने ज्या पद्धतीने ही तोडफोड केली ती मुळात भाजपच्या मत. सर अकोल्यामध्ये तिरंगी लढत जी आहे ती तिरंगी लढत होत होती आणि याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे आता 3ऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रामध्ये जर 2019ला पाहिलं तर 7% इतकी मतं वंचित MIM युतीला पाहायला मिळाली होती. आत्ता 2024च्या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टर कितपत यशस्वी ठरलाय? तो एकूण मतांचा कल लक्षात घेता इफेक्टिव्ह झालाय, त्याच्यातनं काहीतरी परिणाम साधले असं दिसत नाही. कारण मागच्या लोकसभा आणि विधानसभेनंतर जे काही सगळं दिसत आलं आपल्याला, वंचितची मतांची टक्केवारी, लोकांचा पाठिंबा कमी कमी झालेला दिसतोय. त्यात वेगवेगळी कारणं असू शकतात. यावेळी मला ज्या काय पद्धतीने फिरताना किंवा लक्षात आलेल्या गोष्टी अशा आहेत की लोकांना संविधान अडचणीत आहे, संविधानाचा खूप मोठा इश्यू सुरू झाला, हुकुमशाही पद्धतीने मोदी सरकार चालवत आहेत असा जो काय प्रचार झाला त्याचा इम्पॅक्ट फार मोठा वंचितचे जे मतदार आहेत आंबेडकरी विचाराचे त्यांच्यावर मोठा इम्पॅक्ट झालेला दिसला. त्यांनी असं ठरवलं की यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माफ करावं, पण जे भाजपचे उमेदवार पहिल्या फळीतले की जे विजयी होऊ शकतात आणि ज्याच्यामुळे भाजप पडू शकतं त्या उमेदवारांना आम्ही मत देणार, वंचितला नाही दिलं तरी चालेल, पुढच्या वेळी आपण चर्चा करू त्या विषयाची, असं म्हणून त्यांनी एक निर्णय घेतलेला दिसतो आणि राज्यभरात तो इम्पॅक्ट दिसतोय. त्यामुळेच जी काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी ठाकरे यांचे ज्या काय उमेदवारांना जो दलित मुस्लिम हा जो फॅक्टर मत देत करताना दिसतोय मतदान करताना, त्याचा तो इम्पॅक्ट आहे की वंचितचा डायल्यूट झालाय सगळा सपोर्ट. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने अशी घोषणा केली होती, जसं देशात 400 पार म्हणत होते तसं आम्ही 80 पैकी 60 जागा युपीतल्या जिंकू म्हणत होते. प्रत्यक्षात मात्र आता केवळ 35 जागांवरच आघाडी घेण्यात भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यश आलंय. उत्तर प्रदेशाच्या संदर्भात एक खूप गंभीर चर्चा मी पण दिल्लीत असताना ऐकली. उत्तर प्रदेशातले काही मित्र भेटतात तिथं जाण गेलेले, काही पत्रकारांनी मला जे काही इनपुट दिलं त्याच्यात त्यांच्या अपेक्षेनुसार 40 जागा तरी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने जिंकणं अपेक्षित होतं. या पद्धतीने तेवढी रचना चालू होती. जसं आपण आता राहुल गांधींचं बघतोय, दोन्ही मतदारसंघात ते जसे आघाडीवर आहेत, तसं उत्तर प्रदेशातल्या अनेक मतदारसंघात बीजेपीचे प्रस्थापित नेते मागे जातील आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे उमेदवार पुढे जातील असं दिसतंय. त्यात इंटरनल राजकारणाचा पण मोठा भाग आहे. भाजपच्या विरोधात, सरकारच्या विरोधातली नाराजी आणि त्यात काँग्रेस आणि सगळे इंडिया आघाडीने केलेलं काम, जे त्यांनी जे केलेला प्रचार, तो लोकांवर फार इम्पॅक्ट पाडून असा पुढे आलेला दिसतो. त्यामुळं किमान 40 जागा अपेक्षित आहेत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला जिंकण्याच्या. सर दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र आलं, मात्र तरी देखील 7 पैकी 6 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि एका जागेवर काँग्रेस तिथे आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ते बहुधा अरविंद केजरीवालांचा जो प्रचाराचा ते असता तर जास्त फायदा झाला असता असं मला वाटतंय. आणि आत्ताही जो आता कल येतोय त्यातनं पुढे बहुधा दिसेल की याच्यात काय काय अजून बदल होऊ शकतात. तर त्याच्यात मला असं वाटतं की वाट पाहायला लागेल. दिल्लीची फार आपल्याला तशी स्पष्ट माहिती आता येत नाही येते एवढ्या याच्यात, आपण पाहूया त्यात. महाराष्ट्र देशाला दिशादायक ठरतो असं म्हटलं जातं, त्यामुळं महाराष्ट्रामधल्या निकालाचा देशावर इम्पॅक्ट होईल किंवा महाविकास आघाडी पहिल्यापासूनच सांगत होती की आम्ही विजयी होऊ, तिकडे देशातही इंडिया आघाडीचं सरकार येईल, अशी काही स्थिती तुम्हाला आत्ता वाटते? आता जे कल आपल्याला समोर आले ते साधारण 225च्या पुढे इंडिया आघाडी गेली. जे अपेक्षित भाजपला होतं, मोदींना होतं, सरकारला अपेक्षित होतं की हे खूप कमी संख्येने पुढे येतील, तसं दिसत नाही. म्हणजे देशाचा कल हा इंडिया आघाडीला पण तेवढाच समप्रमाणात आहे. जसं कट टू कट अनेक ठिकाणचे मतदारसंघ आता चालू आहेत, तशा पद्धतीने देशाचं चित्र आहे की जे 250 ते 250 अशा घरात दोन्ही जर याच्यात आले तर काय होईल ते आपल्याला बघायला लागेल. याचा अर्थ असा आहे की इंडिया आघाडीला पण लोकांनी भरभरून मतं दिली. सातारा लोकसभेमधून पहिल्या फेरीपासून ते आतापर्यंत
श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले हे पिछाडीवर असल्याचं सातत्याने पाहायला मिळतंय आणि जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे ते सातत्याने आघाडी घेताना पाहायला मिळतात. आपण जे पाहिलं असेल खरं तर मागच्या वेळी पवार साहेबांची सभा ही साताऱ्याला कलांटणी देणारी ठरली, ती राज्यातच सगळं त्यामुळे वातावरण बदललं. तर ती उदयनराजे त्यांना ही उमेदवारी हवी होती, त्यात भाजपने खूप उशीर केला ती त्यांना मिळणार नाही मिळणार याच्यावरून. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पवार साहेबांचं तिथं खूप मोठं नेटवर्क आहे, खूप लोकांच्या बरोबर काम आहे आणि शशिकांत शिंदे तसे खूप वर्षांपासून काम करतात साताऱ्यात. मग त्या पद्धतीने त्यांना लोकांनी खूप पाठिंबा दिला असं दिसतंय. एकंदरीतच सर आतापर्यंतचे कल जर पाहिले तर 400 पारचं स्वप्न अधुरं राहतं की काय असं पाहायला मिळतंय. इंडिया शायनिंगची कुठेतरी ही पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. वास्तविक खरं ती तुलना बरोबर पण आहे आणि त्याच्या मला असं वाटतं त्याच्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. कारण आपण जर लक्षात घेतलं तर इंडिया शायनिंगमध्ये प्रमोद महाजन साहेबांनी सगळं कॅम्पेन राबवलं, पण अटलजींसारखा सोबर चेहरा त्याच्यात होता. आत्ताच्या याच्यात मोदींचा हा चेहरा सोबर नाही, तो खूप ॲग्रेसिव्ह आहे. राजकारणात, प्रशासनात सगळ्या मोडतोडी करून ॲग्रेसिव्हली सगळं आपल्या अजेंडा राबवणं आणि त्याच्यात किती आम्ही मोठे कामं करतोय असं दाखवणं, हा जो सगळा कॅम्पेनचा भाग होता. लोकांना लक्षात आलं की हे खूप धूळफेक होते आपल्याला याच्यात. रोजगाराचे विषय असतील, तुम्हाला आर्मीचे लोकांचे विषय असतील, ॲग्रिकल्चरचे लोक शेतकऱ्यांचे विषय असतील, आंदोलनं असतील, तर याच्यात लोकांना ग्राउंडवरची रियालिटी आणि कॅम्पेन याच्यातलं ताळतंत्रच सुटलं होतं असं लक्षात येतं. म्हणजे इंडिया शायनिंगपेक्षा हे फार पुढचं. त्यावेळेस फक्त रोडसन याच्यात चर्चा केल्या होत्या आपण. आत्ता खूप वेगळ्या मुद्द्यांवर ही इलेक्शन त्यामुळे गेली आणि ती लोकांना एवढा ॲग्रेसिव्हनेस पटत नाही. त्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त आता समजा मोदींना एवढा मोठा इंटरनॅशनल लिडरशिपच्या आपण चर्चा करत असतील बीजेपी नेते, तर ते त्या पद्धतीने जर त्यांचंच नेतृत्व एवढं दिलेली घोषणा जर ग्राउंडवरची रियालिटी याच्यात एवढी तफावत असेल ती खूप मोठी गोष्ट आहे ना. तर ती तशी दिसतीये. इंडियन शायनिंगपेक्षा जास्त मोठं फेल्युअर यावेळेच्या काळात दिसतंय. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना जसं आपली उमेदवारी मिळावी म्हणून 3 दिवस दिल्लीमध्ये अमित शहाच्या भेटीसाठी थांबावं लागलं होतं. हे सगळं चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. जसं सातारचं चित्र आहे तसं अनेक ठिकाणी महायुतीचं एकमतच अनेक जागांवर होत नव्हतं. ज्या तुलनेत महाविकास आघाडीने सुरुवातीला सरशी घेतल्याचं पाहायला मिळत होतं की एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो जवळपास सोडवला आणि आता आम्ही सगळे प्रचाराला लागू असं महाविकास आघाडीने म्हटलं होतं. त्याचाच फायदा निकालामध्ये होताना पाहायला मिळतोय. भाजप हा काय होतं, सुस्तावल्यासारखा गाफील झाल्यासारखा पक्ष बनला होता. एक कंटिन्युअस सत्ता ही कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि मूळतः पक्ष संघटनेला सुस्तावूनच ठेवते. त्यातही फक्त मोदी ब्रँडवर जर पक्ष चालवायचा असेल तर खाली माणसं किती काम करतील आणि किती, हे कधीतरी एकदा एक पॉईंट येतो सॅच्युरेशनचा आणि तो पॉईंट मला असं वाटतं की भाजपची ती सुरुवात ह्या इलेक्शन पासून झाली. एकंदरीतच सर आत्ताचे कल पाहता तुमचा अंदाज काय राहील, कोण किती जागांपर्यंत जाऊ शकतो? वास्तविक जो आधीचा अंदाज होता तो 32 ते 34 महाराष्ट्रात नवी आघाडीला मिळतील असा अंदाज होता आणि मग त्यात उरलेल्या जागा भाजप त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणजे पक्ष तो पहिला नंबरचा, पण जागा त्यांच्या जास्त जगायच्या. तर ते तसं दिसतंय महाराष्ट्रातलं चित्र तरी. एकंदरीतच सर देशामध्ये आता इंडिया की NDA या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अवघ्या काही वेळामध्येच मिळताना पाहायला मिळणार आहे. कुठेतरी मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडी त्या ठिकाणी सरशी घेताना पाहायला मिळते. जे अगदी रामदास तडस असतील किंवा सुधाकर शृंगारे असतील, हे सगळे उमेदवार जे आहेत ते कुठेतरी पराभवाच्या छायेत किंवा पिछाडीवर आत्ता असल्याचं पाहायला मिळतं. मराठवाडा, विदर्भ हा पूर्वापार काँग्रेसचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मूळ शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची. उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे काय भाजपने पक्षाची तोडफोड केली ती त्या ग्राउंडवरच्या शिवसैनिकांना मागाशी सांगितल्याप्रमाणे आवडलेली नाही. काँग्रेसच्या लोकांनी त्यावेळी खूप आता या सगळ्या इलेक्शनच्या माहोलमध्ये मनापासून साथ दिली आणि त्याचा ते इफेक्ट सगळीकडं मराठवाडा आणि विदर्भात दिसतोय. तसाच पश्चिम महाराष्ट्रातही तो दिसतोय. आता फक्त तिथंच न लक्षात घेता इकडचं पण बघायला लागेल. इकडं पण मोठा इफेक्ट त्याच्यामुळे झालाय. तर 2-3 जागा फक्त पश्चिम महाराष्ट्रात जर बीजेपीच्या पुढे असतील एक तर ती नामुष्की आहे बीजेपीला.
त्या दृष्टीने सगळ्या लोकांनी असा निर्णय घेतलेला दिसतो की बीजेपी आणि त्याच्याबरोबर गेलेल्या पक्षांना त्यावेळी कमीत कमी मतदान करायचं आणि तसंच ते रिझल्टमध्ये दिसेल. खूप खूप धन्यवाद सर. एकंदरीतच आतापर्यंतचे कल आपण बघितले तर 288 जागांवर एनडीए आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 230 जागांवर इंडिया आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर 24 जागांवर इतर पक्ष जे आहेत ते आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 542 जागांचे कल जे आहेत ते आतापर्यंत आलेले आहेत. 543 जागांसाठी मतदान होतंय. एक जागा जी आहे सुरतची ती भाजपाने या अगोदरच बिनविरोध जिंकल्याचं देखील पाहायला मिळत होतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. निकालामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ताकदीचा संघटन जे आहे ते ठरल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 29 जागा ज्या आहेत त्या मवियाला मिळालेल्या आहेत. 18 जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलंय. तर एक जी सांगलीची जागा आहे विशाल पाटलांची, त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. इथे जर मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या लक्षवेधी लढती होत्या, या लढतीमधली एक प्रमुख लढत होती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची. या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपानं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या भारती प्रवीण पवार यांना लोकसभेची संधी जी आहे ती दुसऱ्यांदा दिली होती. भारती पवार या 2019ला देखील खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे गुरुजी जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. आणि आता हा जो भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला ओळखलं जायचं, तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातातून निसटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. भारती प्रवीण पवार यांचा पराभव जो आहे तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून झालेला आहे. भारती पवार यांच्या पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतात? तर भारती पवार ज्या आहेत त्या आरोग्य राज्यमंत्री असताना भारती पवार यांनी कोविडमध्ये महाराष्ट्रासाठी केलेलं काम किंवा मग नुकताच जो कांदा प्रश्न होता, कांदा निर्यात बंदीचा जो प्रश्न होता, नाशिक असेल, लासरगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, या ठिकाणी मोठी प्रमाणावर कांद्याची गोडाऊन जे आहेत, कांद्याची मोठी बाजारपेठ जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. असं असताना कांद्याच्या निर्यात बंदीवर जी केंद्र सरकारने बंदी घातली होती त्याचा फटका कुठेतरी भारती पवार यांना बसल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच भारती पवार यांचे दीर नितीन पवार जे आहेत ते जरी राष्ट्रवादी बरोबर असले तरी मागच्या अनेक वर्षांपासून भारती पवार आणि नितीन पवार यांच्यामध्ये असणारा जो सुप्त संघर्ष आहे त्या सुप्त संघर्षाचा फटकाही कुठेतरी भारती पवार यांना बसला गेला असं बोललं जात आहे. आणि त्यामुळे भारती पवार जे आहेत त्यांना पराभवाचा सामना जो आहे तो करावा लागला. तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे गुरुजी जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला. पिंटू आता कुठे, पिंटू आता कुठे, जय इकडे. आता सगळ्यांनी हात लावा. इकडे बघा, इकडे बघा, इकडे त्याला हात लावून सर्व इकडे बघा, इकडे बघा.
पाच नका दाखवा कोणी. हे फोटोग्राफरला बोलवा. आपण थोडेसे खाली या आणि पाठ नका दाखवा कोणी. पाठ आणि घोषणा द्या जोरात. ऐक ना, एक घोषणा द्या जोरात एकदम. अरे घोषणा द्या ना. पहिला घोषणा द्या आणि मग घोषणा द्या. अप्पा बारण्यांचा खासदार श्रीरंगप्पा बारण्यांचा आवाज कोणाचा? अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? आवाज कोणाचा? अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? आवाज कोणाचा? अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? आधी चल. काही आतमध्ये काय बाहेर आले घेऊन जावं होतं आता. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आता हॅट्रिकच्या तयारीच्या वर्षावर आहे. काय सांगाल की आता हॅट्रिकच्या मावळ लोकसभा मतदारसंघामधून तिसऱ्यांदा माझा विजय निश्चित आहे. याही अगोदर मी सांगत होतो की माझा विजय निश्चित आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझा होणारा विजय हा या मतदारसंघातील मतदारांचा, कार्यकर्त्यांचा विजय आहे. महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली. माझे नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. त्याचबरोबर महायुतीचे नेते देवेंद्रजी, अजितदादा यांनी देखील विश्वास टाकून या मतदारसंघामध्ये 6 आमदारांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांचा तो विजय. मी तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 1 लाख मतदार हे श्रीरंग बारणेंना मानणार आहे. आणि त्या मतदारांनी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये मला जी साथ दिली, ती या निवडणुकीमध्ये ती साथ दिलेली जाणवते. मी तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवड शहर असेल, पनवेल शहर असेल, या शहरांनी मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये माझ्या मागे उभं केलं. या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले, त्या परिश्रमाचं फळ म्हणजे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मी पोहोचत आहे. मला बरं का, आज माझा विजय झालेला आहे. मला त्या संदर्भात काय बोलायचं नाही, परंतु नंतर नक्कीच बोलेल. आज माझ्या विजयाचे सगळे साक्षीदार आपण झालेला आहात. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं होतं आणि आज अखेर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आणि पहिल्या कलामध्ये NDA आघाडी जी आहे ती आघाडीवरती दिसते, तर इंडिया आघाडी ही पिछाडीवरती दिसते. आता आपण पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयाच्या बाहेर आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी जे आहे सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. आपण बघतोय की बारामती लोकसभा मतदारसंघाची जी लढत होती, विशेषतः सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती. पवार विरुद्ध पवार असा जो संघर्ष होता त्या ठिकाणी बारामतीमध्ये दिसला होता. तर शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील, जे की शरद अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने ही लढत होती. लढत ही अत्यंत लक्षवेधी लढत झाली होती. प्रत्येक उमेदवाराने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केल्याचंही आपल्याला दिसून आलं होतं. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जे आहे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. आणि आता प्राथमिक कल पुढे येतात, त्यामध्ये NDA आघाडी पुढे दिसते, परंतु ज्या प्रकारे पुढे कल पुढे सरकत आहेत त्यानंतर चित्र जे आहे ते अगदी स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संकेतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये जे मतमोजणी केंद्र आहे त्या केंद्रावरती पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी सध्या चालू आहे. बारामतीमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रचंड लीड घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 25 ते 26 हजारांच्या फरकाने त्या सध्या आघाडीवरती आहेत. माझ्याबरोबर इथे बारामतीतलेच काही कार्यकर्ते आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आहेत. आजी, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कुणाला पाठिंबा देताय? आम्ही खडकवासला मतदारसंघातून आलोय. ताईंचे कसं वाटतं आता ताई 25 हजाराच्या फरकाने आघाडीवर आहेत? हो, ताई 25 हजाराच्या मतदारसंघांनी मतदार यांनी आघाडीवर आहेत आणि आम्हीच चांगल्या मताधिक्याने ताई निवडून येणार आहेत. आम्ही गुलाल उधळणार आहोत. आता उधळला सुद्धा. कार्यकर्त्यांनी DJ वगैरे लावण्याचा प्रयत्न चालू आहे सगळा, पण थोडे इथं थांबलोय. हो, काय सांगाल, पण का असं वाटतंय की त्याच निवडून येतील म्हणून? एवढा विश्वास कसं काय? आता त्यांचे दोन्ही गोष्टी आहेत, ताईंचं काम आणि ताईंचा संयम, ताईंचा विचार, ताईंच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती जनसंपर्क दांडगा आहे. आणि ताईंना संसदरत्न म्हणून जे 8 वेळा पारितोषिकं मिळण्यात, 2 वेळा मोठे पुरस्कार, महान संसदरत्न मिळण्यात, म्हणजे अनेक काही ताईंच्या बाजू आहेत अशा की आम्हाला त्या कार्यकर्त्यांना कधीही आम्हाला त्यांची उणीव भासली नाही की आमच्या भागात खासदार नाही, असं कधीच वाटलं नाही. हवा असा खासदार, हवा असणारी आमची ताई. पण तुमच्याच खडकवासला मतदारसंघामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः बैठका घेतल्या, कित्येक सोसायट्यांना ते प्रत्यक्ष जाऊन भेटले. मग ते कुठेतरी कमी पडले असं वाटतं का प्रचारात? जनतेने स्वाभिमानाला साथ दिलेली आहे. जनतेने स्वाभिमानाला साथ दिलेली आहे आणि त्याचा आज निकाल हा ताईंच्याच बाजूने लागलेला आहे. पण ही निवडणूक जी आहे ती भावनिक करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला कुठेतरी. एकीकडे इकडे ताई उभ्या असतील, तिकडे वहिनी होत्या किंवा अजित पवार सुद्धा असतील, तेही बऱ्याच वेळा म्हणले की मला कुटुंबाने एकटं पाडलंय, मी एकटा झालोय, तुम्ही जनतेने मला साथ द्या वगैरे. तर काय वाटतं या सगळ्याच्याबद्दल? ॲक्च्युली कसं आहे, पवारसाहेबांनी देश घडवण्यात, महाराष्ट्र घडवण्यात खारीचा वाटा म्हणण्यापेक्षा सिंहाचा वाटा आहे. ज्यांनी त्यांना मोठं केलं ते कर्तृत्व त्यांचं शून्य होतं, ते पळून गेले. जो राजदूत गाडीवरती दूध विकणारा आज 4 वेळा उपमुख्यमंत्री झाला, तो धरणात टिंब भाषा वापरला होता. अशा लोकांना जनता कशी ॲक्सेप्ट करील? आणि भावनिक लाट ही काही नाही. जरी मोठे झेंडे किती गेले तर जनमत लोकमत हे पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीबरोबर होतं. आणि BJPला खूप मस्ती होती, वन वे करीन, लोकशाहीचा अंत करीन. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडीने मोठं कार्य केलेलं आहे. बस एवढंच बोलतो. कितीच्या लीडनी ताई जिंकून येतील असं वाटतं तुम्हाला? 1,00,000-1.5 लाख तर सहज आरामात. त्याच्यामुळे काही कोणाला विचार करायची काहीच नाही. 1,00,000-1.5 लाखाच्या मताने सहज पार 1.5 लाख प्लस म्हणून असे बॅनर सुद्धा लावलेत आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला काही अवघड वाटत नाही. हॅलो, ऐका, चंद्रकांत पाटील इथं आलेले होते, त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही फक्त पवारसाहेबांना पडणार. पण त्यांनी अशी वाक्य काढायला पाहिजे, आमचं कर्तृत्व किती आणि कर्तृत्व श्रेष्ठ किती, कर्तृत्वावरती बोलायला पाहिजे होतं. आणि बारामतीच्या जनतेनं कर्तृत्वाला किंमत देऊन वनवे विजय आणलेला आहे. बस BJP लोकांनी याचं ध्यान ठेवावं की कर्तृत्वाची भाषा बोला, कर्तृत्वाची भाषा बोला, कर्तृत्वाची भाषा बोला फक्त. पण बारामतीमध्ये वंचितने पण तुम्हाला पाठिंबा दिला होता, तर त्या सगळ्याचा कुठेतरी फायदा झाला असं वाटतंय? 100% फायदा झाला, 100% फायदा झाला ताई. पण पुण्यामध्ये कुठेतरी वेगळी परिस्थिती आहे सध्या. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर जे आहेत उमेदवार, ते पिछाडीवरती वाटतं. बऱ्याच फेरी बाकी आहेत, अजून निकाल आहे. आता तर ट्रेलर आहे, पिक्चर आमच्या साईडने लागणार आहे. आम्ही पण सगळी तयारी केलेली आहे, गुलाल DJ सगळं लावलेलं आहे. फक्त अजून अर्धा 1 तास बाकी आहे. निकाल हा भाऊंच्याच बाजूने लागेल. तिकडे अमोल कोल्हे सुद्धा आघाडीवरती आहेत. काय वाटतंय तुम्हाला? सध्या राज्यामध्ये जेवढे शरद पवारांचे उमेदवार आहेत ते सगळेच लीडवरती आहेत. असणारच आणि इथून पुढे पण असणारच. कारण की अमोल कोल्हे साहेबांचं जर आता तुम्ही लीड बघितली तर त्या एका लीडवर ते निवडून येतील अशी लीड आहे त्यांची आता. त्याच्यामुळं काही विचार करायचे आणि काय आपलं डोक्यावर ताण घेण्याचं काय एवढं हे नाही. किती जागा निवडून येतील असं वाटतं? 48 पैकी महाविकास आघाडीला 28-30 पर्यंत तरी 100% पोहोचू. जसं BJPने एक दाखवलं की 400 पार ते 300च्या आसपासच अडकतील.
आणि तुम्ही जे म्हणता ना की नाही का म्हणजे भावनिक आणि हे, तर भावनिक वगैरे काही नाही आहे. पूर्ण ही निवडणूक पूर्ण कर्तृत्वावर चाललेली आहे आणि निष्ठेवर चाललेली आहे. तुम्ही दुसरे पक्ष फोडाल, त्यांची माणसं घ्याल, असं करून निवडणूक नाही जिंकता येणार. आता जसं जुना काळ होता तशी लोकं आता नाही राहिलेली. लोकं पूर्णतः विचार करतात समोर उमेदवार कोण आहे, त्याचं काम किती आहे, तो काय करू शकतो, हे सगळं बघून लोक करतात. फक्त तुमच्या मागं कोण आहे किंवा पक्ष कोणता आहे बघून काहीच चालत नाही आता. आणि सुप्रियाताई, अमोल कोल्हे, निलेश लंके, रवींद्र बोधंगेकर हे सगळे उमेदवार असे तोडीचे आहेत की जे वैयक्तिक हे करतात. त्यांचं वैयक्तिक लोकांमध्ये काम भरपूर आहे. गुलाल त्यांनी पण आणलाय, तुम्ही पण आणलाय, कोण उधळणार? आम्ही उधळणार. साऊंड पण लागलेत, बॅनर पण लागलेत, गुलालाची पोती बी ढेकभर आहेत. आता हा गुलाल बघू शकता तुम्ही, आम्ही उधळणार. आणि ही लीड जी तुम्ही बघताय याच्यावर अंदाज लावून घ्यायचा समोरच्यांनीच की आपलं बोऱ्या बित्तर बांधायचं आणि घरी बसायचं आपलं गप. नक्कीच माझ्याबरोबर हे सगळे बारामती लोकसभा मतदारसंघामधले सुप्रिया सुळे यांचे हे सगळे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. त्यांच्या मते सुप्रिया सुळे याच यंदासुद्धा 1,00,000 ते 1.5 लाखाच्या फरकाने एवढ्या मोठ्या लीडने निवडून येणार आहेत. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचे समर्थक आहेत तिथे असेच थोडंसं वातावरण पाहायला मिळतंय. दुसरीकडे महायुतीच्या गोटात मात्र थोडंसं कुठेतरी नैराश्य असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामधले मात्र उमेदवार जे आहेत महायुतीचे मुरलीधर मोहोळ ते सध्या आघाडीवर आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पिछाडीवरती आहेत. मात्र अर्थात अजून जवळपास 15 फेऱ्या बाकी आहेत. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेत आहेत. भाऊ, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे, कुठेतरी मुरलीधर मोहोळ आघाडी घेताना दिसत आहेत. आता ही पहिली फेरी व्हायची, पोस्टल मतं मोजलेली आहेत आणि ह्याच्या अजून तुम्हाला थोड्या वेळात एक अर्ध्या तासात व्यवस्थित कल मिळेल. पण पुणेकर मला विश्वास आहे माझ्या बाजूने राहतील. भाऊ, सकाळचा रुटीन कसा होता आज? एवढ्या दिवस तुम्ही परीक्षा दिली, एवढ्या दिवस तुम्ही प्रचार केला, नेहमीप्रमाणे माझं रुटीन चालू आहे, आज बी तसंच आहे आणि निकाल आपल्या बाजूने राहिला हा माझा विश्वास आहे. आज निवांतपणे तुम्ही मिसळचा आस्वाद घेतात आणि टॉप न्यूज मराठीवरती तुम्ही अचूक विश्लेषण बघतात. आता हे सगळं बघतोय, आता पोस्टल मतं मोजतायत, त्याच्यामध्ये मला आघाडी मिळताना दिसत नाही. पण पहिली फेरी व्हायची, दुसरी, तिसरी, चौथी व्हायची, त्याच्यामुळे व्यवस्थित कल आपल्याला मिळेल. भाऊ, विजयाचा विश्वास आहे का आणि किती मतदाधिक्य मिळेल असं? पुणेकर निवडून येतील आणि पुणेकर जिंकतील. मतदान केंद्रावरती मतमोजणी केंद्रावर कधी जाणार? हे आता 1-2-3 फेऱ्या झाले की जाणार आहे. हे होते काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर. ते टॉप न्यूज मराठीवरती जे आहे ते निवडणुकीचं अचूक विश्लेषण पाहतात आणि त्यांना विजयाचा विश्वास आहे असंही ते सांगतायत. संकेतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.